800 वर्षापूर्वीचा मंदिर आहे आणि जेव्हा मुघल इकडे असेच आपल्याकडची मंदिरं तोडायचे होते त्यांना हा मंदिर भेटला नाही कारण खूप जंगलात आहे। चेक नाका आहे इथे तिघांचे 30 रुपये घेतात आमचे। भगवान महावीर वाईल्ड लाईफ सेंच्युरी आणि दर्शन घेतल्यानंतर जे आपण अगरबत्ती पेटवतो ते इथे लावायचे असतात। नमस्कार मित्रांनो, मी एम के पेंकर स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही मंगेशी टेम्पल आणि हरवेलम डॅम बघितला गोवामधला। सो खूप सुंदर मंदिर होता, खूप सुंदर वॉटरफॉल होता आणि तिथे वॉटरफॉलच्या इथे एक रुद्रेश्वर महादेव टेम्पल होता, तो पण बघितला, तो पण खूप सुंदर होता। खूप मस्त ट्रिप झाली आमची। वाटते की असे प्लेस आपण कधी बघितले आमच्या गोव्यामध्ये, तर ते पण करतोय। एकदम वेगळा एक्सपिरियन्स येतोय। पावसाळ्यात पण कधी आलो नव्हतो गोव्याला, बट सो फार सो गुड, मजा आली आणि या ट्रिपमध्ये खूपच मजा येते तिघेच आलो। तर मित्रांनो, आता होतं हरवेलम डॅमजवळ, सॉरी हरवेलम वॉटरफॉलजवळ। तर तिथून आता चाललो आहे तांबेसूरला महादेव टेम्पल। तो पण खूप 800 वर्षापूर्वीचा टेम्पल आहे, श्री महादेव टेम्पल, भगवान श्री शंकरांना समर्पित। तर तो खूप वर्षापासून मला करायचा होता, बट अनफॉर्च्युनेटली होत नव्हता कारण त्या साईडला आम्ही जात नव्हतो। तर या ट्रिपमध्ये तो डेस्टिनेशन आहे आणि चालू आहे आम्ही। तर हरवेलम डॅमच्या इथून काहीतरी 37 किलोमीटर आहे तो। तर वाजले तर 2:15 वाजलेले आहेत। 5-5:30ला तो मंदिर बंद होतो, त्याच्या आधी पोचू, पण त्याच्या नंतर पण आम्हाला एक प्लेस करायचा आहे, तो तुम्हाला नंतर सांगतो। तर मित्रांनो, रस्त्याला तर चाललेलो आहोत, कुठपर्यंत आलो काय माहिती नाही, नावांची नावं नाही, फक्त असं एकदम जंगल एरिया टाईप वाटतं। मध्ये मध्ये घरं आलीत, हा कुठलं तरी गाव असेल, बट आता माहिती नाही कारण किती किलोमीटर आहे का नेटवर्क गेलं। 20 किलोमीटर आहे। मस्त गाडी रपारप चालवलेली, पण आता थोडासा छोटा रस्ता आला। नदी आहे बघा। म्हणजे गोव्यात तुम्ही ना बघाल तेवढे मंदिर सगळे म्हणजे बघण्याचे ठिकाण आहेत, पण आपल्याला माहिती नाहीत आणि आपण ते गोष्टी शोधत नाहीत, असा विषय होतो। बट यावेळी आम्ही थोडीशी शोधलेली, ती या ट्रिपमध्ये लागली, पावसाळ्याच्या ट्रिपमध्ये। तर मस्त वाटते, अशी एक ट्रिप आपल्या आयुष्यात व्हायला पाहिजेत। रस्ते छोटे आहेत पण खाली असलं तर ट्रॅफिकचा विषय नाही आणि थोडं आपल्याला लवकर पोहोचते म्हणून 2:30 वाजले। वाव यार वाव, काय झाडी, काय डोंगर, काय रस्ता, सगळं कसं एकदम ओकेमध्ये। तर मित्रांनो, बाईकली जंगलातच आहोत आपण आणि आपण जिथे चाललो आहे तो पण सुरला पूर्ण जंगल एरिया टाईप आहे, इथे घरं पण आहेत। 12 किलोमीटर राहिला आहे, 15-20 मिनिटात आपण पोहोचू, म्हणजे 3 वाजेपर्यंत पोहोचू आपण। 3चा टाइम किती आहे? वाइबे वाइबे वाइबे, ए जंगल का वाइबे, ए जंगल जंगल, बात चली है पता चला है, चड्डी पहन के गोरक्ष निकला है, करण निकला है। तर मित्रांनो, हा एक साकोर्डा काहीतरी लिहिलं, VP साकोर्डा, हा इथे असा एक चेक नाका आहे। इथे तिघांचे 30 रुपये घेतात आमचे। तुला काय झोपा लागले ना आज? हाँ हाँ हाँ, रिलीज पार्क ब्रेक। काय रे? भगवान महावीर वाइल्ड लाईफ सेंच्युरी, बोलकोर्नम एंट्री गेट। ओके ठीक आहे, थांबायचं आहे का? नाही, चेकपोस्ट आहे। हां, ही बघितलेली मी, तो श्रीमान लिजिन आलेला होता ना पावसाळ्यात। हो, तर त्याला इथं आडव, त्यानं 5 वाजून गेलेलं इथं, त्याला सोडत नव्हते आणि जाम रिक्वेस्ट करून हे ते करून त्याला सोडला। वाईल्ड लाईफ सेंच्युरी चालू झालेली आहे, तर म्हणजेच आपला पक्षी अभयारण्य आपल्याकडे पण आहे कर्नाला। इथे काय होतं यो
काय माहिती नावच नाही समजला मला. म्युझिक इथे दाखवलाय 5 किलोमीटर. गोवा टुरिझम तांबडी सुर्ला महादेव टेम्पल 5 किलोमीटर. इथं 2 रस्ते आहेत, लेफ्टला एक आहे राईटला आहे. तुम्हाला राईट घेऊन जायचं आहे. गोरख एकदम आरामात आहे ना, व्हिडिओ करत नाही काय करत, तो फील घेतो फील. त्याच्यावर का फिरणं पाहिजे भाई, काय टेन्शन नाही काय नाही. तर मला लॉग चालू कर व्हिडिओ 3 किलोमीटर बाकी है प्रेम. बटन दबा दबा. तांबडी सुर्ला इज नजदीक नजदीक नजदीक. इथे रील बनवायची गाडीवरची. हा गाडी पण इथं हे नाही ना, सगळ्या गाडी जातात. एक गाडीची मुलं सगळं हे होत जाईल. फोटो लय भारी आला असेल. इथं मैदान पण आहे खेळायला. नाही इथं फक्त काय शौचालय शौचालय जा जा शौचालय. गाडी आपली तिकडे पार्क आहे आणि हा इथे एंट्रन्स गेट आहे आतमध्ये जायला. आणि हा जो दिसतो तुम्हाला बाजूला हा वॉटरफॉलचं पाणी आहे. इथे तुम्ही थोडं जाऊ शकता. तर जाऊया आता मंदिरात. पहिला मंदिरात जाऊ आणि मग जे काय असेल ते पुढं बघू. मंदिर तुमच्या इथे समोरच आहे. तो तिथे गेट आहे. मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. जुनं आहे, एक 800 वर्षापूर्वीचा मंदिर आहे. आणि जेव्हा मुघल इकडे असायचे आपल्याकडची मंदिरं तोडायचे होते त्यांना हा मंदिर भेटला नाही, कारण खूप जंगलात आहे. त्यामुळे हा मंदिर वाचला. आणि अजूनपर्यंत गोव्यात असे पण टेम्पल्स आहेत. तर गोवा नुसताच बीचेस किंवा ज्या बाकी स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतात त्यासाठी नाही आहे. हे असे पण गोष्टी आहेत त्या तुम्ही सर्च करा आणि व्हिजिट द्या. तर मित्रांनो हा बघा, हा एक वॉटरफॉलचं पाणी येते आणि बाजूलाच मंदिर आहे. खूप सुंदर, खूप जुना आणि खूप फेमस गोव्यातला. समोर लिहिलं नो फोटोग्राफी व्हिडिओग्राफी, बट आतमध्ये नाही, बाहेर करू शकता तुम्ही. तर हा असा बाजूचा परिसर वगैरे आहे. ड्रोन शॉट उडायची इच्छा होती, बट मला वाटत नाही की उडून देतील. सो फार सो गुड. 3 वाजलेले आहेत आणि ते आम्ही पोचलो 3 वाजता. तर सलावलीम डॅमला जायचं. किती वेळ लागेल माहिती नाही. होप टू की लवकर पोचू दे, म्हणजे उद्या जास्त प्रेशर राहणार नाही. आणि मस्त दर्शन वगैरे घेतलं, जास्त गर्दी नव्हती. आणि दर्शन घेतल्यानंतर जे आपण अगरबत्ती पेटवतो ते इथे लावायचे असतात. इथे पण एक छोटा शिवलिंग ठेवलेला आहे. तर मित्रांनो खूप सुंदर मंदिर आहे. एकदम पुरातत्व जे आहे या मंदिरात ते राखून ठेवलेलं आहे. आणि वाटतंय की खूप जुनं आहे. अरे पाऊस आला. तर पाऊस पडायला लागलेला आहे आणि खूप सुंदर दिसतं यार मंदिर. आजूबाजूचा परिसर पण खूप आहे, खूप मस्त आहे. आणि हा या कोपऱ्यातून एक फोटोचा अँगल घ्यायचा आहे. बाकीच्यांना फोटो काढले, ड्रोनचं विचारलं, बट ड्रोन अलाउड नाही सांगितलं. पण काही नाही, उडवलेले आहेत. कुठून उडवलं आपल्याला माहिती नाही. बट ठीक आहे, आता काय आपण तेवढं नाही करणार. इच्छा होती बट नाही झालं. सो खूप सुंदर मंदिर आहे. या अँगलने खूप सुंदर वाटतं. आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर, पण आतमध्ये जाणं योग्य नाही आहे, ते त्यांनी बॅनच केलं. गोव्यात अशा गोष्टी बघायच्या म्हणजे खूप मस्त वाटतं.
नाही तर नुसतं बीच दारू हे क्राऊड असतं. हे सगळं आम्ही आज बघतोय ना ते सगळं म्हणजे असं क्राऊड नाही आहे, काहीच क्राऊड नाही आहे. तर मित्रांनो निघालो आहे आपण दर्शन वगैरे घेऊन. मस्त सुंदर आणि खूप खूप सुंदर आहे हा मंदिर, हा वाला मंदिर. तर मित्रांनो झालं आपलं आता या रस्त्यातून फोटोशूट वगैरे व्हिडिओ रीलसाठी घेतलेले आहेत आणि निघतोय आता पुढच्या डेस्टिनेशनकडे. तर असं वाटतं की इथलं पाणी बिल खूप सुंदर आहे, एकदम ट्रान्सपरंट आहे. या बाजूला होतं तरी दोन दिसेल की नाही दिसेल पण आहे. आणि हा बहुतेक वॉटरफॉलचा हे पाणी आहे. तर याला रस्ता करून आम्ही बघितला नाही कारण आम्हाला ते जायचं नव्हतं. तिथून पण कुठे ते पायवाट आहे. मित्रांनो हा पण व्हिडिओ आपण इथेच एंड करू. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया असं का पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राईट सेफ, बी सेफ.